पनवेल येथे झालेल्या बैठकीत अखिल भारत गुजराती समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजयभाई पटेल यांनी संघटनेच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला। मुंबई, ठाणे, शिर्डी व पुणे दौऱ्यात समाजाच्या विकास, संघटन विस्तार आणि विविध योजनांवर चर्चा झाली। यावेळी डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी गुजराती समाजाच्या सेवाभावी परंपरेचं कौतुक केलं। बैठकीत समाज भवन उभारणी, NRG फाउंडेशनच्या योजना तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक सहभागावर भर देण्यात आला। दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील गुजराती समाजात नव्या उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। यावेळी राष्ट्रीय कोषाध्यक्ष मनोजभाई झा, राष्ट्रीय कार्यालय मंत्री निलेशभाई शहा, ज्येष्ठ समाजसेवक नानजीभाई खिमजीभाई ठक्कर, विष्णू बुरे, संजय फुलसुंदर, महेश जाधव यांच्यासह गुजराती समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते। बम्बई थाने के अंदर डॉक्टर विश्वास जी ने जो हमारा सम्मान किया है और जो साईं बाबा जी की जो मूर्ति हमें की है, मैं उनको विश्वास दिलाता हूँ कि हमारे घर के मंदिर में रहेगी और बाबा का आशीर्वाद हम पे बना रहे, यही मेरी शुभकामनाएं में रहेगी। और मैं विश्वास जी का आभार प्रकट करता हूँ कि उन्होंने हमारी टीम को, पूरी टीम को सम्मानित किया है। और कल हम शिरडी साईं बाबा के दर्शन करके ही भोपाल निकलेंगे, उनसे आशीर्वाद लेके भोपाल निकलेंगे। मैं नानजी काका के बहुत आभारी हूँ कि जिन्होंने हमें बहुत अच्छा आतिथ्य दिया थाने के अंदर और अपने सानिध्य में रखा, उसके लिए भी उनका आभार प्रकट करता हूँ। अखिल भारत गुजराती समाज के अध्यक्ष की ओर से, सदस्य की ओर से और भविष्य में अखिल भारत गुजराती समाज के अध्यक्ष के नाते मैं तन मन धन से सभी गुजरातियों के, देश के पूरे गुजरातियों की सेवा करूँगा और पूर्ण ईमानदारी के साथ सेवा करूँगा और देश के एक एक गुजराती के सुख दुख में मैं सहभागी बनेगी हमारी टीम। उसके लिए हम लोगों ने एक बहुत अच्छी योजना शुरू कर दी, सरदार वल्लभ भाई पटेल सुरक्षा योजना। देश के किसी भी कोने में किसी भी गुजराती को कोई कष्ट हो, लोकल कोई नेता कष्ट दे रहा, कोई अधिकारी कष्ट दे रहा हो, और यदि वहाँ के लोकल लोग डर के मारे, किसी भय से या दो आंखों की शर्म के मारे यदि उनका सपोर्ट नहीं कर पा रहा है, तो उसमें अखिल भारत गुजराती समाज के अध्यक्ष, उनकी टीम उन्हें सपोर्ट करेगी। जय भगवान। खरं तर संपूर्ण हिंदुस्थानाला ज्या समाजाने आणि आज ज्या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी काम पाहत आहेत आणि या देशाचे अखिल भारतीय गुजरात समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचे परममित्र संजयभाईजी पटेल यांचं महाराष्ट्रात आगमन झाल्याबद्दल आम्ही त्यांचं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, दैनिक समर्थ गावकरी समूह, त्याचबरोबर आमचा NKT ट्रस्ट यांच्या वतीने त्यांचं स्वागत करणं हे आमचं परम कर्तव्य समजून आज मुंबई नगरीमध्ये त्यांच्या समवेत आलेले त्यांचे सर्व मित्रपरिवार, खरं तर या समाजाने आमच्या महाराष्ट्रासाठी आणि एक रत्न दिलं, ते नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्यांची जन्मभूमी जरी गुजरात असली, कच्छ, मात्र कर्मभूमी ही ठाणावाला राहिली। ठाणावाला हे नाव फक्त ठाण्यापुरतं मर्यादित राहिलं नसून हे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्यातून पाहावयास मिळतं। 365 दिवस 24 तास दानधर्म करणारं आणि आज कोणाचंही कार्यालय असो, त्या कार्यालयातून फक्त घेण्याचे काम केले जाते। मात्र नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला हे जरी मारवाडी गुजराती समाजात जन्माला आले असून, मात्र त्यांनी जे दातृत्व, कर्तृत्व जे महाराष्ट्रासाठी दिलं आणि महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन त्यांनी हिंदुस्थानामध्ये जिथे द्यायचं तिथे ते दानधर्म करतात आणि हे खरंच आमच्या संत वारकरी संप्रदायासाठी महत्त्वाचं आहे। आमच्या महाराष्ट्रामध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबई असली तरी या महाराष्ट्राला आणि गोरगरीब जनतेला जे देण्याचं काम NKT ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी केलं। आज वयाच्या 84व्या वर्षात देखील ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि या पलीकडे जाऊन नुकतंच आम्ही मध्य प्रदेशमध्ये त्यांच्या समवेत आम्ही मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर अखिल भारतीय गुजरात समाजाच्या वतीने या समाजाने समाजासाठी केलेलं कार्य हे नक्कीच संपूर्ण हिंदुस्थानाला परिचित असणारं महत्त्वाचं आहे। कारण त्या ठिकाणी आपल्या मुलांच्या सुखसुविधा आपल्या समाजासाठी नव्हे तर इतर समाजाला देखील विविध कार्यक्रम आपल्या याच्यामध्ये कसे घेता येईल असं उत्तम प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी वास्तू साकारलेली आहे। खरं तर या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पटेलजी आहेत, हे तर आमचे जावई आहेत। खरं तर त्यांची सासरवाडी ही सांगलीची, ज्या माऊलीच्या घरामध्ये आम्हाला जाण्याचं भाग्य मिळालं त्या ठिकाणी आणि त्या भागामध्ये मध्य प्रदेश असो, मध्य प्रदेशमधील राज्यपाल यांच्या राजभवनमध्ये ज्यावेळेस आम्ही जाण्याचं भाग्य आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळालं, खरं तर समाजासाठी योगदान देणारे असे माणसं परमेश्वराने या सृष्टीवर कमी प्रमाणात दिलेले आहेत।
संजयभाई पटेल यांनी या समाजासाठी आणि या समाजातील सुख दुःख, खरं तर सुखामध्ये तर सर्वच येत असतात, पण दुःखामध्ये उभी राहणारी अखिल भारतीय गुजरातची जी संघटना आहे ही कायदेशीर संघटना आहे. मध्ये मी माझ्या वर्तमानपत्रातून या बाबतीत लिहिलं होतं, महाराष्ट्रामध्ये काही लोक याचा उपद्रव करतात, चुकीचं काम करतायत. त्याबद्दल आज त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन या बाबतीमध्ये त्यांनी काय असेल ते प्रेस घेऊन आणि त्यांनी सांगितलेलंच आहे. पण नानजीभाई खेमजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी देखील या संघटनेच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि गुजराती समाज हा समाज देण्याचं काम करणार आहे. या समाजाने मराठी माणसांसाठी नव्हे तर संपूर्ण माणसांसाठी योगदान दिलेलं आहे. आणि खरं तर ते मध्य प्रदेशमध्ये आमच्या समेत आम्ही मध्य प्रदेशमध्ये फिरत असताना तेही आमच्याबरोबर होते. कारण नानजीभाई खेमजीभाई ठक्कर ठाणावाले यांनी दातृत्व करत असताना नुसता महाराष्ट्राचा विचार केला नाही तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये देण्याचं काम केलेलं आहे. वयाच्या 84 वयात देखील ते आजही तरुणासारखे फिरतायत आणि आज या समाजातील रत्न आणि मध्य प्रदेशमधील आलेले सर्व पाहुणे हे खरं तर आमच्याकडे अतिथी देवो भव आणि जावाई हा सर्वात मोठा मान सन्मान असतो. आणि त्याच्यात आता धोंड्याचा महिना चालू आहे. धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाचा मान सन्मान केला जातो आणि असे जावई बापू आमच्या महाराष्ट्रात आले ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि उद्या आमच्या मायभूमीत आल्यानंतर खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेलं शिर्डी साईबाबांचं स्थान आणि त्याला देखील ते भेट देणार आहेत. पण आमचं परम कर्तव्य समजून आज आम्ही मुंबई नगरीमध्ये आम्ही आमच्या सर्व संस्थांच्या वतीने साईबाबांची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला. कारण दैनंदिन जीवन में उनको हमारी याद आना मांगती है. वो साईं बाबा के दर्शन लेंगे तब उनको याद आएंगे का महाराष्ट्र में गए तो उन्होंने साईं बाबा, मध्य प्रदेश में भी उनके घर में जाएगा तो हमारा इतना आनंद हो गया. और उन सभी अतिथियों का मैं धन्यवाद मानता हूँ. वो देने वाले आदमी है, वो लेने वाले आदमी नहीं. उनका जो कारोबार है, जब मैं एमपी में गया था भोपाल में, जब राजभवन में मैं गया नानजीभाई के साथ, तो उधर के जो गवर्नर थे, जब हम जाने के बाद वो खड़े हो जाते हैं, ये कोई ताकत कम नहीं है, ये अखिल भारतीय गुजरात समाज की ताकत है, वो यूनियन की ताकत है. उनका अरसा अच्छा है, उनका रिकॉर्ड हमने देखा, उनका रिकॉर्ड भी इतना अच्छा है. जो कमाई लेंगे वो कमाई समाज के लिए, समाज को दिखाते हैं. इधर कोई लोग गलत काम कर रहे हैं, समाज के नाम पे गलत काम करने वालों को वो छोड़ने वाले नहीं है. क्योंकि ये समाज देने वाला काम करता है, लूटने वाला समाज नहीं है. लूटने का जो काम करेगा उसको वो अदालत में डाल देंगे. उन्होंने नागपुर में भी जो कोई किया वो गलत काम, उसके बारे में भी उन्होंने उधर के सीपी को बोला थे. आज भी उन्होंने ये किया है. मैं हमारे राज्य पत्रकार संघ से उनको निवेदन कर दूँगा का जो कोई गलत काम करेगा, जो अपने संगठन के नाम पर दलाली का काम करेगा, उनको हम तुम्हारे को साथ देंगे. क्योंकि तुम्हारा काम बहुत अच्छा है. क्योंकि मध्य प्रदेश में गए तो भोपाल में और राज्य में और संपूर्ण हिंदुस्तान में अखिल भारतीय गुजरात समाज का जो काम है वो राष्ट्रीय अध्यक्ष है. और उनके साथ जो लोग उधर हमको मिले वो सब संजय भाई का नाम लेते थे. और संजय भाई के घर में जब हम गए थे उधर भी हमको अच्छा लगा. ये गो माता और शाकाहारी आदमी है, हमारे वारकरी संप्रदाय के हैं और वो समाज के लिए अच्छा काम कर रहे हैं. इसलिए हमने हमारे साईं बाबा का उनको प्रसाद दिया, वो देने का काम किया. और वो समाज के लिए काम करते हैं, इसलिए उनको हमारे राज्य पत्रकार संघ की तरफ से, हमारे एनकेटी ट्रस्ट की तरफ से, हमारा गाँवकरी समूह की तरफ से उनको बधाई देता हूँ. जब जब टाइम आएगा, कभी भी शिरडी में आएंगे तो हमको पहला कॉल कीजिए. वो सेवा करने का मौका हमको मिलना मांगता है. क्योंकि जब हम उधर जाते हैं, बाहर जाते हैं, तो लोग हमको पूछते हैं तो हम बताते हैं हम शिरडी साईं बाबा के हैं. जब शिरडी साईं बाबा के बताते हैं तो हमारा भी उधर बाहर अच्छा सम्मान किया जाता है. जब वो उधर से इधर आता है, वो आते हैं मेहमान, तो उनका सम्मान करना ये हमारा फ़र्ज है. और मैं तो मेरे को बहुत ये रखता हूँ कि महाराष्ट्र में गुजरात समाज का योगदान बहुत है. गुजरात समाज के गुजरात में नहीं तो संपूर्ण हिंदुस्तान में वो गुजरात समाज देने का काम करता है. ऐसा एक रत्न वो हमको महाराष्ट्र को मिला, हमारा भाग्य है. और वो भाग्य वो देने का काम करता है. 365 दिवस 24 घंटे उन्होंने दान धर्म किया है. वो
नानजी भाई का नाम जब तक चंद्र सूर्य है तब तो निकलेगा, पर वो कौन से समाज का है, कौन से समाज का है, कौन से राज्य का था, ये नाम कभी भी इतिहास में नोंद हो जाएगा। ये सब के लिए, हमारे समाज के लिए बहुत अच्छा है। आज आने वाले मेहमानों को शुभेच्छा। जय भगवान, जय भगवान, महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।